नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. कारण की आपला जो जून महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे, याबद्दलची मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये विचारत आहात, की "सर, हा जो हप्ता आहे, हा हप्ता इतका लेट का होतोय, भेटत का नाही?" तर त्याची 4 कारणे या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. आणि हप्ता कोणाला भेटू शकतो आणि कोण इथे जूनच्या हप्त्यासाठी अपात्र होऊ शकतं, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं की तुम्हाला मे महिन्याचे ₹1500 जे आहे, हे तुमच्या अकाउंटवरती ते जमा झालेले आहेत की? झाले असेल तर हो म्हणून नक्की पाठवा आणि जर नसेल झाले तर नाही म्हणून नक्की पाठवायचं आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, जूनचा हप्ता कधी मिळणार समोर आली मोठी अपडेट. या ठिकाणी जूनच्या हप्त्याबद्दल मोठी जी अपडेट आहे ना, ही समोर आलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून 2026चा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता असून आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. जूनचा हा हप्ता जुलै महिन्याच्या मध्यावर म्हणजे साधारणपणे 12 ते 15 जुलै दरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की जो जून महिन्याचा हप्ता आहे ना, हा येत्या 12 ते 15 जुलै दरम्यान आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची दाट शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. म्हणजे आता लाडक्या बहिणींना जे आहे ना, हा हप्ता आपल्याला कधी भेटू शकतो याची उत्सुकता अधिकच लागलेली आहे. कारण की आपल्याला वाटलं होतं की वटपौर्णिमेनिमित्त हा जो हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवरती जमा होईल. परंतु तसं काहीही झालेलं नाहीये. त्यामुळे आता असं वाटतंय की 12 ते 15 जुलै दरम्यान हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो. राज्य सरकारकडून सध्या लाभार्थ्यांच्या अर्जाची कसोम पडताळणी आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेची मोहीम राबवली जात असल्यामुळे या प्रक्रियेला आणि पेमेंट उतरण्याला अधिक विलंब होत आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सध्या सर्वांची ती पडताळणी सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटला, म्हणजे तुम्हाला पुढचा हा सुद्धा हप्ता भेटेल असं गृहीत धरू नका. कारण की आता जी पडताळणी आहे, ही अधिक कडकपणे इथे चालू आहे आणि त्यानंतर ई-के-वाय-सीची मोहीम सुद्धा इथे चालू आहे. हे 2 कारणामुळे जो हप्ता आहे ना, हा हप्ता इथे लेट होत आहे. आता याची जी 4 कारणे आहे, याची 4 कारणे, विलंबाची 4 कारणे ती सुद्धा इथे बघूया. बघा, बनावट लाभार्थी रोखण्यासाठी अर्जाची कडक पुनर्तपासणी आणि अपूर्ण के-वाय-सी प्रक्रियेमुळे पेमेंटला जो आहे ना, ते विलंब होत आहे. आपल्याला माहीतच आहे की अ, मागील जर आपण काही महिन्या अगोदरची गोष्ट बघितली, तर इथे जवळ-जवळ 12,000 पुरुषांनी जो लाभ आहे ना, लाडकी बहिणीचा लाभ जो आहे हा घेतलेला होता आणि त्यामुळे तिथून ही जी पडताळणी आहे ना, ही सुरू झालेली आहे आणि आता जी पडताळणी आहे, ही अधिक कडक इथे करण्यात आलेली आहे. म्हणजे जर तुम्ही इथे थोडीशी जर तुमची चूक असेल, तर तुम्ही डायरेक्ट इथे अपात्र जे आहे ना, हे होऊ शकता. त्यामुळे काळजी घ्या आणि त्यानंतर ई-के-वाय-सी जी प्रक्रिया आहे ना, याच्यामुळे सुद्धा पेमेंटला जो विलंब आहे ना, हा होत आहे. त्यानंतर बनावट आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी. योजनेचा गैरफायदा अनेक बनावट अर्ज समोर आले आहेत. आयकर भरणारे कुटुंब असेल किंवा त्यांच्या घरी 4 चाकी वाहने असेल किंवा शासकीय नोकरीत असणे, अशा अटींचे उल्लंघन करून अर्ज भरले गेलेत. अशा अपात्र महिलांचे अर्ज शोधण्यासाठी सध्या राज्यभर कागदपत्रांची कठोर इथे स्क्रुटनी इथे सुरू आहे. बघा, आपल्याला माहीतच आहे की सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये स्वतः आपल्या महिला आणि बालविकास मंत्री अजय तटकरे यांनी सांगितलेलं होतं की जवळ-जवळ खूप साऱ्या जे सरकारी कर्मचारी आहे, महिला सरकारी कर्मचारी यांनी सुद्धा जो लाभ आहे ना, लाडकी बहिणीचा लाभ घेतलेला आहे आणि आता त्यांची जी पडताळणी आहे ना, ही सुरू झालेली आहे आणि त्यांना या योजनेतून जे आहे ना, हे बाद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता ही जी पडताळणी आहे ना, ही अधिक कडकपणे इथे सुरू झालेली आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला मागील सर्व हप्ते जे आहेत ना, हे व्यवस्थित भेटलेले आहे का? ते सुद्धा कमेंट करून एकदा नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.